इसम नामे रमीज सलीम साबूनगर वय 38 व्यवसाय स्टील व सिमेंट व्यापार राहणार सिद्धेश्वर पेठ जिल्हा परिषद दर्गा समोर सोलापूर हे दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी राहत्या घरास कुलूप लावून लोणावळा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे गेले होते। त्यानंतर दिनांक 26 एप्रिल रोजी त्यांच्या बंद घरातून धूर येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी रमीज साबूनगर यांना फोनद्वारे माहिती दिली। त्यानंतर रमीजचे वडील सलीम साबूनगर यांनी घरी भेट देऊन पाहणी केली असता घराच्या मुख्य दरवाजाचे तसेच कंपाऊंडचे कुलूप तसेच होते। दोन्ही दरवाजे व्यवस्थित होते, मात्र कुलूप काढून घरात प्रवेश केल्यानंतर लोखंडी अलमारीच्या हँडलला लावलेली प्लास्टिकची कॅरी बॅग त्यातील कागदपत्रे जळाल्याचे दिसून आले। त्यानंतर रमीज साबूनगर हे 26 एप्रिल रोजी रात्री 12च्या सुमारास घरी परतले। त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की लोखंडी अलमारीमध्ये ठेवलेले 9 लाख रुपये रक्कम ही त्या ठिकाणी नाही। त्यामुळे कोणीतरी बनावट चावीचा वापर करून त्यांच्या घरातील 9 लाख रुपये चोरी केल्याची त्यांना खात्री झाली। त्यानंतर रमीज साबूनगर यांनी त्यांच्या घराची चावी ज्या लोकांकडे असते त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली, मात्र त्याबाबत त्यांना काहीही उपयुक्त माहिती मिळाली नाही। 29 एप्रिल 2025 रोजी फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे त्यांच्या घरी 9 लाख रुपयांची घरफोडी झाल्याबाबतची तक्रार देण्यात आली। सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी घटनास्थळाला भेट दिली। त्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पथकातील पोलीस हवालदार बापू साठे, पोलीस शिपाई सुभाष मुंडे, पोलीस शिपाई सैपन सय्यद, पोलीस शिपाई वसीम शेख, महिला पोलीस नाईक ज्योती लंगोटे अशा सर्वांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सुमारे 1 किलोमीटर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या तपास पथकाने वर नमूद यांच्या घरी काम करणारी मोलकरीण महिला नामे फराना फारुख शेख हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल चौकशी केली असता तिने चोरी केलेले 9 लाख रुपये रक्कम ही तिच्या राहत्या घरी रेल्वे लाईन लोणावळा मच्छी मार्केट समोर फॉरेस्ट सोलापूर या ठिकाणाहून काढून ती रक्कम जप्त करून सदरचा गुन्हा 3 तासात उघडकीस आणला। सदरची आरोपी महिला ही सिद्धेश्वर पेठ सोलापूर येथील फिर्यादी यांच्या घरी मागील 7-8 वर्षांपासून घरकाम करण्याचे काम करते। यातील फिर्यादी आणि त्यांचे वडील सलीम साबूनगर हे दुकानातील व्यवहाराचे पैसे हिशोब करून लोखंडी कपाटात ठेवताना महिला आरोपी फराना शेख हिने बरेच वेळा पाहिले होते। त्यामुळे तिने त्या घरामध्ये चोरी करण्याचे ठरवले। त्यामुळे फराना शेख ही फिर्यादी यांच्या घरात काम करत असताना त्यांच्या घरातील 2 चाव्यांपैकी एक चावी फिर्यादीच्या घरातील लोकांना माहिती न होता चोरी केली होती। मागील काही दिवसांपासून फिर्यादी यांच्या घरातील सर्वजण काही कामानिमित्त इतर ठिकाणी गेले होते। तसेच फिर्यादी यांचे वडील सलीम साबूनगर हे 26 एप्रिल रोजी दुपारी 1च्या सुमारास त्यांच्या दुकानी गेले असल्याचा फायदा घेऊन महिला आरोपीने एक चावी बनवणाऱ्या इसमास फोनद्वारे बोलावून घेतले। तिच्याजवळ असणाऱ्या चोरी केलेल्या चावीच्या आधारे घराचे कुलूप उघडले। त्यानंतर चावी बनवणाऱ्या इसमास ते घर तिचे स्वतःचे असून सामान शिफ्टिंग करायचे आहे, घरातील एका कपाटाची चावी हरवली आहे, त्याची चावी करायची आहे असे सांगून त्याच्याकडून कपाटाचे लॉक तोडले। त्यावेळी चावीवाल्याने कपाटाचे लॉक तुटले असून त्यास नवीन लॉक बसवावे लागेल असे सांगितले। चावीवाल्यास लॉक आणाव्यास सांगून महिला आरोपीने कपाटातील 9 लाख रुपये रक्कम चोरी केली। तसेच कपाटात अडकवलेल्या कागदपत्रांच्या पिशवीस आग लावून घराच्या मुख्य दरवाजास आणि गेटला कुलूप लावून तिथून निघून गेली। तसेच सदर चावीवाल्याला दुकाने जाऊन त्याला 2000 रुपये मजुरी दिली। सदर कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार बापू साठे, वसीम शेख, निलोफर तांबोळी, सुमित्रा बारबोले, ज्योती लंगोटे, चालक पोलीस अंमलदार सतीश काटे, सायबर शाखेकडील पोलीस अंमलदार प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे।